वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका, बाहेर स्वच्छ होतं. आणि याच्यावर आरोप झालेले असतील, भ्रष्टाचारात असेल तर मगाशी वैभवने सांगितलं तसं भाजपत या स्वच्छ बसा आणि नेते म्हणून पुन्हा काम करत. आज या पद्धतीचं राजकारण आज त्यांच्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून सत्तेच्या एका बाजूने गैरवापर, विरोधकांच्यावरती खोटी टीका आणि त्या पद्धतीने देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि विशेषतः मोदी साहेब आणि त्यांचे सरकारी देशाचं काम करत. अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर तर इतका आज झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री होता, त्याचा आरोप केले आणि आज त्याला तुरुंगात टाकलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीमध्ये गेली 10 वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत. मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो. दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो, आरोग्याच्या सुविधा असो, अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून चांगलं काम केलं, जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात. त्याचं कौतुक करायच्या ऐवजी त्याच्या नोटीसच पाठवल्या. आजच पेपरला छापून आलं आहे की आता 8वी नोटीस त्यांना पाठवली. आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकायचं राहिलं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचं. झारखंडचं टाकलं, आता दिल्लीचा नंबर आहे. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख नावाचे गृहमंत्री होते नागपूरचे. त्यांचा आरोप केला की यांनी 100 कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले. 100 कोटी. आज म्हणजे महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री, गृहमंत्री त्यांना अटक केली. 6 महिने तुरुंगात ठेवलं आणि शेवटी कोर्टामध्ये त्यांना शोधण्यात आलं. आणि शोधल्याच्या नंतर 100 कोटी वगैरे याच्यात तथ्य नाही. 1 कोटी रुपयाची देणगी कॉलेजची इमारत बांधण्याच्यासाठी चेकने घेतली. हा विषय त्या ठिकाणी निघाला. पण त्यांना अटक केली. आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापली. मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ते सामना वृत्तपत्रातून करतात. सामन्याचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत. माझ्या शेजारीच पार्लमेंटमध्ये त्यांची जागा आहे. आणि सामनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका टिप्पणी होती. त्यांना अटक केली. त्यांना 4 महिने तुरुंगामध्ये टाकले. लोकशाहीमध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही? अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं, जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, आणखीन कोणते मोठे नेते असो, यांच्यावर अनेकांनी टीका केली, त्यांच्या धोरणावर टीका केली. पण नेत्याच्या टीका केली म्हणून लेखकाला किंवा संपादकाला तुरुंगात टाकलं जातं, हे या देशात कधी घडलं नाही. ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडलेले.